जय जय रघुवीर समर्थ. दासबोध वाचन. नमनाचे श्लोक. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम. यो जातो मरुदंश जक्षितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मनाचे श्लोक. श्लोक क्रमांक 196. नभी वावरे जो अनुरेणु काही रिता ठावया राघवे वीन नाही. तया पाहता पाहता तेची झाले तेथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले. श्रीराम नभा सारिखे रूप या राघवाचे मनी चिंतिता मूळ तूटे भवाचे. तया पाहता देह बुद्धी उरेणा सदा सर्वदा आर्तपोटी पुरेणा. श्रीराम नभे व्यापिले सर्व सृष्टी साहे रघुनायका उपमा तेन साहे. दुजे लीन जो तोचितो हा स्वभावे तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे. श्रीराम अति जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे तेथे तर्क संपर्क तोही नसाहे. अति गूढ ते दृश्य तत्काळ सोपे दुजे विनजे खून स्वामी प्रतापे. श्रीराम कळे या कळे रूप ते ज्ञान होता तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. मना उन्मणी शब्द कुंठित राहे दोघे तोचितो राम सर्वत्र पाहे. श्रीराम कदा ओळखी माझी दुजे दिसेना मनी मानसी द्वैत काही वसेना. बहुता दिसा आपुली भेटी झाली विदेहीपणे सर्व काया निवाली. श्रीराम मना गुजरे तुझ हे प्राप्त झाले परियंतरी पाहिजे यत्न केले. सदा श्रवणे पाविजे निश्चयासी धरी सज्जन संगती धन्य होसी. श्रीराम मना सर्व ही संग सोडून रावा अति आदरे सज्जनाचा धरावा. जयाचे निसंगे महादुःख भंगे जनी साधने बिन सन्मार्ग लागे. श्रीराम मना संग हा सर्व संगास तोडी मना संग हा मोक्ष तत्काळ जोडी. मना संग हा साधका शीघ्र सोडी मना संग हा द्वैत निशेष मोडी. श्रीराम मनाची शते ऐकता दोष जाती मती मंदते साधना योग्य होती. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी मने दास विश्वासता मुक्ती भोगी. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. दशक 7वा. समास 3रा. चतुर्दश ब्रह्म निरूपण. श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ. श्रोता व्हावे सावधान आता सांगतो ब्रह्मज्ञान
जेणे होय समाधान साधकाचे श्रीराम. रत्ने साधाया कारणे मृत्तिका लागे एकवटणे. 14 ब्रह्मांची लक्षणे जाणी जय तैसी श्रीराम. पदार्थे विण संकेत द्वैता वेगळा दृष्टांत. पूर्व पक्षे विण सिद्धांत बोलताची नये श्रीराम. आधी मिथ्या उभारावे मग ते ओळखोण सांडावे. पुढे सत्य ते स्वभावे अंतरी बाणे श्रीराम. म्हणून 14 ब्रह्मांचा संकेत बोलिला कळा या सिद्धांत. येथे श्रुती सावचित्त क्षण एका असावे श्रीराम. पहिले ते शब्द ब्रह्म दुजे मितिकाक्षर ब्रह्म. तिसरे खम ब्रह्म बोलिली श्रुती श्रीराम. चौथे जाण सर्व ब्रह्म. पाचवे चैतन्य ब्रह्म. सहावे सत्ता ब्रह्म साक्ष ब्रह्म. सातवे श्रीराम. आठवे सगुण ब्रह्म. नवे निर्गुण ब्रह्म. 10वे वाच्य ब्रह्म जाणावे पै श्रीराम. अनुभवते 11वे आनंद ब्रह्म. ते 12वे तदाकार. 13वे 14वे अनुर्वाच्य श्रीराम. ऐसी ये 14 ब्रह्मे यांची निरोपिली नामे. आता स्वरूपाची वर्मे संकेत दाऊ श्रीराम. अनुभवे विन ब्रह्म या नाव शब्द ब्रह्म. आता मितिकाक्षर ब्रह्म ते एकाक्षर श्रीराम. खन शब्दे आकाश ब्रह्म. महाताकाश व्यापक धर्म. आता बोलिले सूक्ष्म सर्व ब्रह्म श्रीराम. पंचभूतांचे कुवाडे जे जे तत्वदृष्टी पडे. ते ब्रह्मची चोखडे बोली जेता आहे श्रीराम. या नाव सर्व ब्रह्म श्रुती आश्रयाचे वर्म. आता चैतन्य ब्रह्म बोली जेल श्रीराम. पंचभूतादी माये ते चैतन्याची चेतविते. म्हणून त्या चैतन्याते चैतन्य ब्रह्म बोली जय श्रीराम. चैतन्यास ज्याची सत्ता ते सत्ता ब्रह्म तत्वता. तै सत्तेस जाणता या नाव साक्ष ब्रह्म श्रीराम. साक्षत्व जयापासूनी तेही आकळीले गुणी. सगुण ब्रह्म हे वाणी तयासी वदे श्रीराम. जेथे नाही गुणवार्ता ते निर्गुण ब्रह्म तत्वता. वाच्य ब्रह्म तेही आता बोली जेल श्रीराम. जे वाचे बोलता आले ते वाच्य ब्रह्म बोलिले. अनुभवासी कथिले नवचे सर्वथा श्रीराम. या नाव अनुभव ब्रह्म आनंद वृत्तीचा धर्म. परंतु याचेही वर्म बोली जेल श्रीराम. ऐसे हे ब्रह्म आनंद तदाकार ते अभेद. अनुर्वाची संवाद तुटून गेला श्रीराम. ऐसी हे 14 ब्रह्मे निरूपिली अनुक्रमे. साधके पाहता भ्रमे बाधिजेना श्रीराम. ब्रह्म जाणावे शाश्वत माया तेची अशाश्वत. 14 ब्रह्मांचा सिद्धांत होईल आता श्रीराम. शब्द ब्रह्म ते शाब्दिक अनुभवे विन माईक. शाश्वताचा विवेक तेथे नाही श्रीराम. जे क्षरण अक्षर तेथे कैसे मितिकाक्षर. शाश्वताचा विचार तेथेही न दिसे श्रीराम. खम ब्रह्म ऐसे वचन तरी शून्य ते नासी ज्ञान. शाश्वताचे अधिष्ठान तेथेही न दिसे श्रीराम. सर्वत्रास आहे अंत सर्व ब्रह्म नासिवंत. प्रळय बोलिला निश्चित वेदांत शास्त्री श्रीराम. ब्रह्म प्रळय मांडेल जेथे भूतान्वय कैचा तेथे. म्हणून या सर्व ब्रह्माते नाश आहे श्रीराम. अचळासी आणि चलन निर्गुणास लाविता गुण. आकारास विचक्षण मानितना श्रीराम. जे निर्वाण पंचभूत ते प्रत्यक्ष नासिवंत. सर्व ब्रह्म हे मात घडे कवी श्रीराम. असो आता हे बहुत सर्व ब्रह्म नासिवंत. वेगळेपणास अंत पाहणे कैसे श्रीराम. आता जयास चेतवावे तेची माईक स्वभावे. ते चैतन्याच्या नावे नास आला श्रीराम. परिवारे विण सत्ता ते सत्ता नव्हे तत्वता. पदार्थे विण साक्षता तेही मिथ्या श्रीराम. सगुणास नाशाय प्रत्यक्षास प्रमाण काय. सगुण ब्रह्मनिश्चये नासिवंत श्रीराम. निर्गुणायसे जे नाव त्या नावास कैचा ठाव. गुणे विन गौरव येईल कैसे श्रीराम. माया जैसे मृगजळ ऐसे बोलती सकळ. काते कल्पनेचे आभाळ नाथिलेची श्रीराम. ग्रामोणासी कुतसीमा जन्मे विण जीवात्मा. अद्वैतासी उपमा द्वैताची श्रीराम. माये विरहित सत्ता पदार्थे विण जाणता. अविद्ये विण चैतन्यता कोणास आली श्रीराम. सत्ता चैतन्यता साक्षी सर्वही गुणाच पासी. ठाईचे निर्गुण त्यासी गुण कैचे श्रीराम. ऐसे जे गुणरहित तेथे नामाचा संकेत. तोची जाणावा शाश्वत निश्चयेसी श्रीराम. निर्गुण ब्रह्मासी संकेते नामे ठेविले बहुते. ते वाच्य ब्रह्म त्या ते नाश आहे श्रीराम.
आनंदाचा अनुभव हाही वृत्तीचाची भाव, तदाकारी ठाव वृत्तीस नाही श्रीराम. अनुर्वाच्य या कारणे संकेत वृत्तीच्या गुणे, तया संकेतास उणे निवृत्तीने आणिले श्रीराम. अनुर्वाच्य ते निवृत्ती तेची उन्मणीची स्थिती, निरोपाधी विश्रांती योगी यांची श्रीराम. वस्तुदे का निरोपाधी तेची सहज समाधी, जेणे तुटे आधी व्याधी भवदुःखाची श्रीराम. जो उपाधीचा अंत तोची जाणावा सिद्धांत, सिद्धांत आणि वेदांत दादांतात्मा श्रीराम. असो ऐसे जे शाश्वत ब्रह्म, जेथे नाही माया भ्रम, अनुभवी जाणे वर्म स्वानुभवे श्रीराम. आपुलेन अनुभवे कल्पनेसी मोडावे, मग सुकाळी पडावे अनुभवाचे श्रीराम. निर्विकल्पास कल्पावे कल्पना मोडे स्वभावे, मग नसोनी असावे कल्पकोटी श्रीराम. कल्पनेचे एक बरे मोहरिताच मोहरे, स्वरूपी घालिता भरे निर्विकल्पी श्रीराम. निर्विकल्पासी कल्पिता कल्पनेची दुरे वार्ता, निसंगास भेटो जाता निसंग होई जे श्रीराम. पदार्थ ऐसे ब्रह्मणवे, माते हाती धरून द्यावे, असो हे अनुभवावे सद्गुरु मुखे श्रीराम. पुढे कथेचा अन्वय केलाची करू निश्चय, जेणे अनुभवासी ये केवळ ब्रह्म श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे चतुर्दश ब्रह्मनिर्गुण नाम समास तिसरा. श्रीराम समर्थ. श्रीराम श्रीराम समर्थ. ब्रह्मण पावण निर्मळ, पाहता तैसेची पोकळ, अरूप आणि विशाळ मर्यादे वेगळे श्रीराम. 21 स्वर्गे सप्तपाताळ, मिळवून एक ब्रह्मगोळ, ऐसी अनंत ते निर्मळ व्यापुण असे श्रीराम. अनंत ब्रह्मांडा खालते अनंत ब्रह्मांडा वरुते, तेने विनस्थळ रिते अणुमात्र नाही श्रीराम. जळी स्थळी काष्टी पाषाणी, ऐसी वदे लोकवाणी, तेने विनरिता प्राणी एकही नाही श्रीराम. जळचरास जैसे जळ बाह्याभ्यातरी निखळ, तैसे ब्रह्म हे केवळ जीवमात्रांसी श्रीराम. जळा वेगळा ठावा हे ब्रह्मा बाहेरी जाता नये, म्हणून उपमान साहे जळाची तया श्रीराम. आकाशा बाहेरी पळो जाता पुढे आकाशाची तत्वता, तैसे तया अनंता अंतची नाही श्रीराम. परिजे अखंड भेटले सर्वांगास गटले, अति निकट परी चोरले सकळांसी जय श्रीराम. तयामध्येची असे जे परितयास नेनिजे, हुमजे भास नुमजे परब्रह्म ते श्रीराम. आकाशामध्ये आभाळ तेने आकाश वाटे डवळ, परी ते मिथ्या निवळ आकाशची असे श्रीराम. नेहार देता आकाशी चक्रे दिसती डोळ्यांसी, तैसे दृष्ट ज्ञानियांसी मिथ्या रूप श्रीराम. मिथ्याची परी आभासे निद्रिस्तास स्वप्न जैसे, जागा झालिया अपैसे बुजो लागे श्रीराम. तैसे आपुलेने अनुभवे ज्ञाने जागृतीसी यावे, मग माईक स्वभावे कळो लागे श्रीराम. आता असो एक वाडे जे ब्रह्मांडा पहिलीकडे, तेची आता निवाडे उमजवून दाऊ श्रीराम. ब्रह्मांडी कारवले पदार्थासी व्यापून ठेले, सर्वांमध्ये विस्तारले अंशमात्रे श्रीराम. ब्रह्मामध्ये सृष्टीवासे सृष्टीमध्ये ब्रह्मासे, अनुभव घेता अभासे अंशमात्रे श्रीराम. अंशमात्रे सृष्टी भितरी बाहेरी मर्यादा कोण करी, सगळे ब्रह्मांडो तरी माईल कैसे श्रीराम. अमृतीमध्ये आकाश सगळे साठवता प्रयास, म्हणून तयाचा अंश बोली जेतो श्रीराम. ब्रह्म तैसे कालवले परिते नाही हालवले, सर्वामध्ये परिसंचले संचलेपणे श्रीराम. पंचभूती असे मिश्रित परंतु ते पंचभूतातीत, पंकी आकाश अलिप्त असोणी जैसे श्रीराम. ब्रह्मास दृष्टांतनकडे बुजावया देणे घडे, परी दृष्टांती साहित्य पडे विचारिता आकाश श्रीराम. खम ब्रह्म ऐसी श्रुती गगन सदृशम हे स्मृती, म्हणून ब्रह्मास दृष्टांती आकाशकडे श्रीराम. काळी मानस्ता पितळ मग ते सोनेची केवळ, शून्यत्वंस्ता निवळ आकाश ब्रह्म श्रीराम. म्हणून ब्रह्म जैसे गगन आणि माया जैसा पवन, आढळे परिदर्शन नव्हे त्याचे श्रीराम. शब्दसृष्टीची रचना होत जात क्षणक्षणा, परंतु ते स्थिरावेना वायूच ऐसी श्रीराम. असो ऐसी माया माईक शाश्वत ते ब्रह्म एक, पाहो जाता अनेक व्यापुण आहे श्रीराम. पृथ्वीसी भेदुण आहे परी ते ब्रह्म कठीण नव्हे, दुजी उपमानस आहे तया मृदत्वासी श्रीराम. पृथ्वी हुणी मृद जळ, जळाहुणी तो अनळ, अनळाहुणी कोमळ वायो जाणावा श्रीराम. वाय हुण ते गगन अत्यंतची मृद जाण,
गगनाहून मृदपूर्ण ब्रह्म जाणावे श्रीराम. वज्रासासे बेदिले परिमृदत्व नाही गेले, उपमे रहित संचले कठीण नामृद श्रीराम. पृथ्वीमध्ये व्यापुणासे पृथ्वी नासे ते नासे, जळ शोषे तेन शोषे जळी असोणी श्रीराम. तेजी असे परिजळेना पवनी असे परिचळेना, गगनी असे परिकळेना परब्रह्म ते श्रीराम. शरीर अवघे व्यापले परी ते नाही आढळले, जवळी सदुरावले नवल कैसे श्रीराम. सन्मुखची चौकडे तयामध्ये पाहणेकडे, बाह्याभ्यंतरी रोकडे सिद्धची आहे श्रीराम. तयामध्येची आपणा सभा येते जाण, दृश्या वेगळी खुण गगनासारखी श्रीराम. काही नाहीसे वाटले तेथे जिथे कोण दाटले, जैसे न दिसे आपले आपणासी धन श्रीराम. जो जो पदार्थ दृष्टी पडे ते त्या पदार्था इलीकडे, अनुभवे हे कुवाडे उकलावे श्रीराम. मागे पुढे आकाश पदार्थे विन जो पैस, पृथ्वी विन भकास एक रूप श्रीराम. जे जे रूप आणि नाम तो तो नाथिलाच भ्रम, नाम रूपातीत वर्म अनुभवी जाणे श्रीराम. नभी धुंबराचे डोंगर उचलती थोर थोर, तैसे दावी ओडंबर माया देवी श्रीराम. ऐसी माया शाश्वत ब्रह्म जाणावे शाश्वत, सर्वा ठाई सदोदित वरले ऐसे श्रीराम. पोथी वाचू जाता पाहे मातृकांमध्ये जी आहे, नेत्री निघोणी राहे मृदपणे श्रीराम. श्रवणे शब्द ऐकता म्हणे विचार पाहता, म्हणा सभाय तत्वता परब्रह्म ते श्रीराम. चरणे चालता मार्गी जे आडळे सर्वांगी, करे घेता वस्तू लागी आडवे ब्रह्म श्रीराम. असो इंद्रिये समुदाव तयामध्ये वर्ते सर्व, जाणो जाता मोडे हाव इंद्रियांची श्रीराम. ते जवळची असे पाहो जाता न दिसे, न दिसोण वसे काही एक श्रीराम. जे अनुभवेची जाणावे सृष्टीचेणी अभावे, आपुलेने स्वानुभवे पाविजे ब्रह्म श्रीराम. ज्ञानदृष्टीचे देखणे कर्मदृष्टी पाहोणेने, अंतरवृत्तीची एकणे अंतरवृत्ती साक्ष श्रीराम. जाणे ब्रह्म जाणे माया जाणे अनुभवाच्या ठाया, ते एक जाणावी तुर्या सर्व साक्षिणी श्रीराम. साक्षत्व वृत्तीचे कारण उन्मणी ते निवृत्ती जाण, जेथे विरे जाणपण विज्ञान ते श्रीराम. जेथे अज्ञान सरे ज्ञान तेही नुरे, विज्ञान वृत्ती मुरे परब्रह्मी श्रीराम. ऐसे ब्रह्म शाश्वत जेथे कल्पनेसी अंत, योगी जना एकांत अनुभवे जाणावा श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विमळ ब्रह्मनिरूपण नाम समास चौथा. श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ. केवळ ब्रह्म जे बोलिले ते अनुभवास आले, आणि मायेचेही लागले अनुसंधान श्रीराम. दशक 20 समास 10 ओळ क्रमांक 26. झाले साधनाचे फळ संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा ठावणाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृती सोडाले, सहजचे अनुर्वाच झाले बोलता नये श्रीराम. ऐसी हे विवेके जाणावे प्रत्येक गुणेसी बाणावे, जन्मवृत्त्याच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्तांचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक 2 समास साधके पहावे सावकास, विवरता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन श्रवणाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण प्रत्यय पहावा श्रीराम. देहे तव पाचा भूतांचा करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरुणी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुषाचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला तत्वसमुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी हे विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. दासबोधाची आरती. वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला, श्रुतीशास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला, महानुभाव संत जनी अनुभवाचा केला, अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला,
जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळीन विमल ज्ञान बाळबोधा जय जया दासबोधा नवविधा भक्ती पंथे रामरूप अनुभवी चातुर्य निधी मोठा माया चक्र उगवी हरिहर हृदयींचे गुह्य प्रगट दावी बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळीन विमल ज्ञान बाळबोधा जय जया दासबोधा 20 दशकींचा अनुभव जो पाहे नित्यनेम विवरिता स्वये ब्रह्माची होय अपार पुण्य गाठी तरी श्रवण लाहे कल्याण लेखकाचे भावगर्भ हृदयी जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळीन विमल ज्ञान बाळबोधा जय जया दासबोधा सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा उडी घालितो संकटी स्वामी तैसा हरी भक्तीचा घाव गाजे निशानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी मुखी राम त्या काम बाधू शकेना गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना हरी भक्त तो शक्त कामा समारी जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी हनुमंता मुची कुळवल्ली राममंडपा वेला गेली श्रीराम भक्तीने फळली रामदास बोले या नावे आमुचे कुळी हनुमंत हनुमंता मुचे मुख्य दैवत तया विणवचा परमार्थ सिद्धतेन पवे सर्वथा साह्याम्मासी हनुमंत आराध्य दैवत श्री रघुनाथ श्री गुरु श्री राम समर्थ काय उणे दासासी दाता एक रघुनंदन वरकडलंडी देईल कोण तया सोडून आम्ही जण कोणाप्रती मागावे म्हणून आम्ही रामदास श्रीरामचरणी अमुचा विश्वास कोसळोणी पडो हे आकाश आणि काची वासन पाहू स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ जानकी देवी श्री रघुनाथ दैवत मारुती उपासनाने मस्त आडविला परमार्थ रामदासी स्वधामासी जाता महाराम राजा हनुमंत तो ठेविला याची काजा सदा सर्वदा रामदासासी पावे खडी गांजिता ध्यान सांडोणे धावे आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाविरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं नमो आदिबोधात्मरूपा परेशा नमो हंसनारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा नमो मारुती रामदासाभिरामा ध्यान करू जाता मन हरपले सगुणी जाहले गुणातीत जेथे पाहे तेथे राघवाचे ठाण करी चापवाण शोभतसे राम माझे मणी राम माझे ध्यानी शोभे सिंहासनी राम माझा रामदास म्हणे विश्रांती मागणे जीचे सांगणे हितगुज शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय जय जय